सगळीकडे आनंदाची उधळण करणारा रंगोत्सव पिंपरी चिंचवडमध्ये देखील साजरा केला जातोय आणि विशेष म्हणजे इकडे अंध बांधवांसोबत मिळून नागरिकांनी रंगोत्सव साजरा केला। आम्हाला कोणताही रंग दिसत नाही, मात्र ज्यांना डोळे आहेत त्यांनी डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे, लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे असा संदेश देत या अंधांनी आपल्या भावना व्यक्त करत रंगोत्सवाचा सण मोठ्या आनंदाने गाऊन आणि नाचून साजरा केला। आपण बघतोय की इथे जे ही होळी साजरी केली जाते, रंगपंचमी साजरी केली जाते, ही विशेष मुलांसोबत केली जाते। अमृता जी गाणं म्हणतीये किंवा तिच्यासोबतचे जे सगळे तिचे मित्र आहेत ते पूर्णतः अंध आहेत आणि यांना खरं तर यांनी कुठलाही रंग पाहिलेला नाही आहे, तरी देखील ते या रंगाच्या उत्सवामध्ये सहभागी झाले। त्या मागचं नक्की कारण काय आहे ते जाणून घेऊया। अर्थातच या सगळ्यांसोबत इथली जी डोळस सगळी नागरिक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, ते या अनोख्या होळी या रंगोत्सवात सहभागी झालेत। संतोष आहे माझ्यासोबत। खूप खूप होळीच्या शुभेच्छा तुम्हाला, काय सांगाल? सर, आज बरेच म्हणतात की अंधांना अंधार तर काळा आहे, तो दिसत नाही, परंतु सर मुळात आम्ही काय अंधार असतो किंवा तो काळा आहे किंवा तांबडा आहे, मुळात आम्ही हेच पाहिलेलं नाहीये। त्यामुळे आम्ही जे आहे ते स्पर्शाच्या माध्यमातूनच आज होळी ह्या आमच्या नॉर्मल बंधू भगिनींसोबत खेळत आहोत। डोळे जर तुम्ही स्वतःचे व्यवस्थित ठेवला तर तुम्ही नीट जग पाहू शकता, कारण आम्हाला दृष्टी नाही आहेत, आम्ही ते अनुभवू शकत नाही, पण तुम्ही बघू शकताय। पण आम्ही सगळं हे आमच्या स्पर्शाच्या माध्यमातून आम्ही अनुभवतोय। आमच्यासारखी वेळ तुमच्यावर यायला नको असं आम्हाला वाटतं। मी जन्मतः दृष्टीहीन आहे, त्यामुळे मला तर रंग माहीत नाहीत, पण आजच्या तरुणींना मी हे सांगेन की कमीत कमी फोन वापरून आपल्या डोळ्याची काळजी घ्या। मी पहिल्याच वेळेस इथं म्हणजे सर्वांसोबत होळीचा आनंद घेतलाय। आज नेमकं खूप वर्षानंतर होळी आणि रमजान ईदचा शुक्रवार हे दोन्ही एकत्र आलेत, मेन गोष्ट। आणि हे आम्ही दोन्ही पण आम्ही एन्जॉय करतो, असं नाही की मुस्लिम आहेत म्हणून आम्ही फक्त शुक्रवारच एन्जॉय करायचा, तर तुमचा पण सण आम्ही एन्जॉय करतो आणि आमचा पण, आणि याच्यात खूप भरपूर आनंद आम्हाला भेटतो। अर्थातच आनंदाचाच हा सण म्हटला जातो, सप्तरंगांचा सण। आणि जसं या सगळ्यांनी सांगितलंय की तुमचे डोळे जर ठीक असतील, म्हणजे डोळ्याची जर तुम्ही काळजी घेतली तरच तुम्ही हे सगळे रंग अनुभवू शकता, आयुष्याचे रंग अनुभवू शकता। आणि म्हणूनच म्हटलं जातं की दृष्टी आहे तर सृष्टी आहे। पुढे सुरेश पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।